काल रात्री ना आम्हाला अचानक मामीला घेऊन ना अर्जंट हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं. तर नमस्कार मंडळी, दिवसाची सुरुवात आपली झाली संजू काकाच्या वाढदिवसाने ना. आपल्याला जायचं होतं अर्जंट अचानक भयानक मध्ये गुजरवाडीला, कारण गुजरवाडीला आहे ना आपला एक कार्यक्रम होता आणि तिथला आमच्या हनुमानगडावरचा कार्यक्रम आणि हनुमानगडावरचं वातावरण पाहून मन एकदम फ्रेश होऊन जातं. आता काय आपले स्वामी शेट एकदम फेमस झाले, लोक म्हणायला लागले आम्हाला रील मध्ये घ्या. पण तेवढ्यात आहे ना आपल्या घरच्यांना जायचं होतं नेवाशाला एका कार्यक्रमाला, ते गेले नेवाशाला कार्यक्रमाला. मग म्हणलं तेवढ्यात चला आपण वारात धुन तरी घेऊ, पण त्याच्या यायला नेमका लाईटच नाही. मग म्हटलं जाऊ दे गाड्या, आपलं लय पोपट झालं. मग थोबाड घेऊन आम्ही निघालो आपल्या घरी. मग तेवढ्यात कुणाल शेटला विचारलं हाय का ब्रे, कुणाल शेट म्हटले हाय. मग लगेच व्हिडिओ शॉट काढून घेतले. म्हटलं आता शेतकऱ्याचं पोरगा नाही बोलणार तर मग कोण बोलणार. मग तेवढ्यात कुणाल शेट म्हटले तांबा शेट तुम्हाला आहे ना आत्ताच्या आत्ता अख्खं एडिट करून देतो. तेवढ्यात गौरव शेट भेटले आणि काय रील स्टार म्हणलं, रील स्टार नाही भाऊ रिअल स्टार. मग काय आज आपला आहे ना फुलरेशनच्या कार्यक्रमाला आपण गेलो होतो. आता टपाटप आहे ना या सगळ्यांना मी मध्ये सोडतो, तोपर्यंत तुम्ही ना दनादन आपल्याला आहे ना फॉलो करून घ्या. आतमध्ये ना एक नंबर संगीताचा कार्यक्रम चालू झाला. त्यांनी ना गणपती बाप्पाला वंदना करून ना कार्यक्रम चालू केला. पण श्रीरामपुरात पहिल्यांदाच एवढा सांस्कृतिक कार्यक्रम चालू होता आणि त्याच्यात ना आरवचा मामा मोक्कर खुश झाला होता. आरव तो इतका डेंजर नाचत होता ना का त्याला अंतच नाही. स्वामी शेट बी एकदम दनादन खांदे उडत होते. म्हणले हे सगळं तर खरं आहे, पण आपल्याला एका कार्यक्रमाला जायचंय, तिथं जाऊन ना उद्घाटनाला स्वामी शेटने मोक्कर ताटर ताव मारले. हे बी पोट्टे मोक्कर खाणं वाजवत होते. पण तेवढ्यात ना फोन आला आपल्याला अचानक भयानक आहे ना मामीला ऍडमिट करावं लागेल. मग काय पोहोचले सगळे हॉस्पिटलमध्ये. आता भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये, बघू काय होतं.